मुंबईच्या महापौर ऋतुताई यांनी पूर्व उपनगरामध्ये पावसाळी पूर्वीची नालेसफाईची पाहणी केली. मला अपेक्षा होती उपमहापौर या नात्याने त्या मला कळवतील की आमच्या गटनेत्यांना कळवतील, तिथल्या आमच्या शिवसेनेच्या किंवा सर्वच पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांना कळवतील, परंतु असं काही झालं नाही. त्यामुळे आपल्याला निमंत्रण नसताना विनाकारण जाणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही, माझ्या नियमात बसत नाही. त्यामुळे मी तिथे गेलो नाही आणि म्हणून मी माझं देखील कर्तव्य आहे उपमहापौर या नात्याने माझ्या पक्षालाही मुंबईकरांना उत्तर द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही गटनेते आमचे तिथले स्थानिक नगरसेवक यांनी एल वॉर्डचा आपण हा नालेसफाईच्या पाणीचा दौरा केला. अजूनही सोमवार मंगळवारपासून मुंबई शहरामध्ये अनेक नगरसेवक आणि नगरसेविकांनी मला फोन करून आमच्याकडे देखील नालेसफाई करण्यासाठी आपण यावं, अशा प्रकार नालेसफाई करण्याची पाणी करण्यासाठी यावं अशा प्रकारची विनंती केलेली. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तशी पत्र मला द्या, जेणेकरून आपण आपल्या विभागातही अशा प्रकारचे दौरे आयोजित करू. नाही, मला त्याचं निमंत्रण नाही आहे आणि तो मेसेज प्रोटोकॉल अधिकाऱ्यांकडून गेलेला आहे. त्याच्यामध्ये देखील उपमहापौरांचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे मी न बोलवता कुठे जाणारा माणूस नाही आहे. सन्मानाने कोणी बोलवलं तर आपली संस्कृती, आपण कोणी तुम्ही काय मी काय आपण जातो. त्यामुळे उद्याच्या आणि जिथे मी राहतो, ज्या झोन 7मध्ये माझा प्रभाग क्रमांक 5 येतो, त्या प्रभाग क्रमांक 5 मी स्थानिक नगरसेवक आणि उपमहापौर पण आहे. त्यामुळे मला बोलवायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं. आजही आमच्या नगरसेवक नगरसेविकांना तिथल्या वॉर्डच्या आमच्या दीक्षाताई कारकर आहेत, आमच्या डॉक्टर खुरसंगे आहेत, मंगेश पांगारे आहेत, हे सगळे विचारतात उद्या दौरा आहे किंवा नाही. हे अजूनही त्यांना कळलेलं नाही. नाही, पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करणं एवढी काही गोष्ट नाही. आम्ही त्यासाठी सक्षम आहोत. त्यांनी आपल्याला बोलवलं नाही किंवा आम्ही त्यांना बोलवलं नाही याच्यामुळे कुठचंही काम थांबता कामा नये. काल मी महापौर मॅडमना स्वतः फोन केला होता आणि सांगितलं होतं मी एल विभागामध्ये पाणी दौरा करतोय. त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतंत्र पाणी दौरा करा, मी स्वतंत्र करते, स्थापत्य समितीचे अध्यक्ष त्यांनी करावा, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. सर, पहिला गेलो तर जेव्हा पण सत्ता आलेली आहे त्या काही छोट्या मोठ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या आतापर्यंत, त्या सर्व प्रशासकीय चुकांमुळे झाल्या असं म्हटलं जात आहे. आजही आपण बघितलं कालचा मासे कापायचा विषय, तर त्यात आपल्याला काहीच माहीत नव्हतं. असं आपणही म्हणतात, महापौरही म्हणाले, प्रशासनावर धाक राहिला नाही, कारण की अशा गोष्टी होत्या वारंवार. प्रशासनावरती धाक आता आहे आणि हळूहळू तो आणखी तीव्र होत जाईल, कारण निवडणुका झाल्याच्या नंतर आता 3 महिने होत आलेले आहेत आणि ह्या 3 महिन्यामध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्यापर्यंतची ही प्रक्रिया आपण सगळ्यांनी पाहिली. त्यामुळे तेवढासा वेळ आम्हाला प्रशासनावरती कमांड घ्यायला अजून मिळाला नाही. तो मिळेल आणि प्रशासकीय अधिकारी पण खूप चांगले आहेत. आमचे आयुक्त आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याची त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये शिवसेना भाजपा महायुतीच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांना अधिक चांगली सेवा देऊ शकू. मी माहिती घेतली त्याप्रमाणे ज्या मृदुला अंडे सहाय्यक आयुक्त एचिसच्या आणि ससाने मॅडम आहेत आपल्या मार्केटच्या, त्यांना दोघींनाही मी फोन करून विचारलं, परंतु त्यांच्या विभागातला कुठचाही अधिकारी अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता अधिकारी नाही तर मग कोण कर्मचाऱ्यांनी केलं का हे देखील तपासलं पाहिजे, कारण एका सामनासारख्या वृत्तपत्रामध्ये अशी बातमी येणं त्याला कुठेतरी काहीतरी तथ्य असू शकतं. त्याचा तपास मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करायला लावणार आहे, कारण हा चेष्टेचा विषय नाही आहे, हा गंभीर विषय आहे. कोणाच्याही खाद्य संस्कृतीवरती आपण घाला घालण्याचा प्रयत्न करू नये, अशा प्रकारचं मला असं इथे वाटतंय. एक प्रश्न असा आहे की जय पवार यांनी म्हटलं की सुनेत्रा पवारांनी अजित पवारांची